हॅलो, हा आपला वेटेड ॲव्हरेज मेथड स्टोअर्स लेजर सेकंड क्वेश्चन आहे. आधीचा आपण स्टेप बाय स्टेप जसा सॉल्व्ह केलाय तसा इथे सॉल्व्ड आहे. फक्त मी वन बाय वन स्टेप एक्सप्लेन करत जातो. डेट वनला ओपनिंग बॅलन्स आपला होता 2000 क्वांटिटी ॲट 6. त्याप्रमाणे इथे आपण ओपनिंग बॅलन्स घेतलाय 2000 क्वांटिटी ॲट 6. अमाऊंट आलं 12,000. नेक्स्ट डेट 3ला परचेसेस आहेत 4000 ॲट 6.5. आता हे काही परचेसेस आपण आहेत त्यामुळे ॲज इट इज या कॉलम मध्ये घेतो. बॅलन्स घेताना फक्त 2+4 म्हणजे इथे 6000 एवढा बॅलन्स आला आणि 12,000 प्लस 26,000 म्हणजे इथे बॅलन्स आला 38,000. त्याप्रमाणे वेटेड ॲव्हरेज मेथड असल्यामुळे आपण क्वांटिटी प्लस क्वांटिटी घेतो आणि अमाऊंट प्लस अमाऊंट घेतो बॅलन्स काढण्यासाठी. सो 2+4 इक्वल टू 6 आणि 12 प्लस 26 इक्वल टू 38 अशा इथे व्हॅल्यूज आल्या. त्यानंतर डेट 7ला सेल्स आहे 3500 ॲट 10. 3500 युनिट्स आपण इथे सोल्ड केले आहेत, सेल आहेत आणि त्याला इथला जो लेटेस्ट ऍप्लिकेबल रेट असेल बॅलन्स मधला तो आपण इथे घेतो 6.33. याला 6.33 ने मल्टिप्लाय केले की इथे 22,155 अशी व्हॅल्यू येते मल्टिप्लाय केल्यानंतर. आणि ह्याला मल्टिप्लाय करायचं 22,155 अशी किंमत आली. आणि बॅलन्स मध्ये 6000 मायनस 3,500 6,000 मधून 3,500 मायनस करायचे. अमाऊंट इथे मिळालं आपल्याला 2,500 आणि अमाऊंट मधून इश्यूचं अमाऊंट मायनस करायचं. त्यामुळे 38,000 मधून 22,155 एवढे मायनस करायचे. इथे व्हॅल्यू येईल 15,845. सो 38 मधून 22,155 गेले एवढी व्हॅल्यू आली. रेट काढण्यासाठी 15,845 डिवाइड बाय 2,500 म्हणजे इथला जो काय बॅलन्सचा आकडा आहे आलेला आपला 15,845 याला डिवाइड बाय क्वांटिटी करायची 2,500. आपली व्हॅल्यू येईल 6.34. आता इथे तुम्हाला दिसेल की आधी आपण 6.33 मधून इश्यू केलाय आणि इथे रेट बदललाय. तर मी आधीच्या क्वेश्चनला सांगितलं जसं की इथे 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत घ्या. त्याच्या पुढची प्लेसेस आपण इग्नोर करतो त्यामुळे थोडासा पॉईंट मध्ये काहीतरी फरक येऊ शकतो. त्यामुळे हा 33चा 32 होऊ शकेल 34 35 एवढा पॉईंट मध्ये नॉमिनल चेंज येतो. मेथड आपण फॉलो करायची अमाऊंट डिवाइड बाय क्वांटिटी असं कॅल्क्युलेशनला कायम घ्यायचं. नेक्स्ट आहे डेट 11ला परचेसेस 3000 ॲट 7. परचेसेस 3000 ॲट 7 केल्यानंतर 21,000 व्हॅल्यू आली आणि बॅलन्स मध्ये घेताना 2,500 प्लस 3,000 म्हणजे आपण इथे 5,500 एवढी अमाऊंट इथे येईल आणि एवढी क्वांटिटी येईल आणि अमाऊंट साठी 15,845 प्लस 21,000 म्हणजे इथे येईल 36,845 अशी इथे आपल्याला अमाऊंट मिळेल. सो इथे आपली परचेसेस 3,000 केल्यानंतरची बॅलन्स मध्ये या इतक्या व्हॅल्यूज आल्या. नेक्स्ट बघूया डेट 16ला परचेसेस आहेत 1,500 ॲट 7.2. त्यामुळे डेट 16ला परचेस केलेत 1,500 ॲट 7.2 अमाऊंट आलं 10,800 आणि बॅलन्स घेताना क्वांटिटी प्लस क्वांटिटी म्हणजे 5,500 प्लस 1,500 क्वांटिटी आली 7,000 आणि अमाऊंट कॉलम मध्ये 36,845 प्लस 10,800 म्हणजे अमाऊंट आलं आपलं 47,645. हे आता मी इथे डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलंय. तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करत असताना फक्त ह्या व्हॅल्यूज कन्फर्म करत जा. ह्याप्रमाणे आलेल्या येत आहेत ना. सो क्वांटिटी आणि अमाऊंट हे आपण काढल्यानंतर 47,645 या अमाऊंटला क्वांटिटीने डिवाइड करायचं. आपला रेट मिळेल 6.81. नेक्स्ट डेट 22ला सेल्स आहेत 2,500 ॲट 10.2. त्याप्रमाणे इथे आपण घेतले डेट 22 त्याला सेल्स 2,500 घ्यायचे ॲट 10.2. आता 10.2 आपण आधीच्या प्रश्नापासून सेल्सचा जो रेट दिला हा कुठेही युज करत नाही. त्यामुळे फक्त क्वांटिटी बघायची. 2,500 क्वांटिटी आहे आणि याचा चालू रेट होता लेटेस्ट 6.81. तो आपण इथे घेतला. अमाऊंट मिळालं 17,025. 2,500 इंटू 6.81 अमाऊंट आला 17,025. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही पटापट कॅल्सीवर करू शकता. कन्फर्म करत जा फक्त. व्हॅल्यूज ह्याप्रमाणे सगळ्या येत आहेत ना. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन शॉर्टेज 300 क्वांटिटी आहे. त्या शॉर्टेजची 300 क्वांटिटीची दिसते ती शॉर्टेज म्हणजे आपल्याकडचा स्टॉक कमी झालाय स्टॉक आउटफ्लो आहे म्हणून 300 ॲट 6.8 अमाऊंट आलं आपलं 2,040. बॅलन्स मध्ये घेताना 4,500 मधून 300 मायनस करायचे. क्वांटिटी आले 4,200 आणि 30,620 मधून 2,040 मायनस करायचे. आपलं अमाऊंट आलं 28,580. त्यामुळे इथे ही गोष्ट सलग फॉलो करायची. क्वांटिटी मधून ही क्वांटिटी मायनस करायची. इथे आपल्याला 4,200 मिळतील. आणि तसंच अमाऊंट म्हणजे 30,620
ह्या अमाऊंट मधून हे अमाऊंट मायनस करायचं. आपल्याला मायनस केल्यानंतर इथे 28,580 असं इथे अमाऊंट मिळेल. ते लिहिल्यानंतर आपली लास्ट स्टेप असते क्लोजिंग जी काय डेट असेल त्या क्लोजिंग डेटला फक्त बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करायचा. डेट 31 आहे, या दिवशी क्लोजिंग बॅलन्स म्हणून इथली क्वांटिटी आणि ह्याची व्हॅल्यू हे दोन्ही आपण इथे कॅरी फॉरवर्ड करायचे. सो फायनल ॲज पर वेटेड ॲव्हरेज मेथड स्टॉक इन हँड इज 4,200 युनिट्स व्हॅल्यूड ॲट 28,580. वेटेड ॲव्हरेज मेथडचा हा सेकंड क्वेश्चन होता. थोडा फास्ट घेतलाय कारण आधी मेथड तुम्हाला एक्सप्लेन केली होती. त्याप्रमाणे सॉल्व्ह करा आणि व्हॅल्यूज ह्याच्याप्रमाणे आल्यात ना कन्फर्म करा.